तसं प्रीतमचं म्हणणं पटतंय मला. म्हणजे असं काही खोटं बोलत नाहीये तो. म्हणजे पारू, नाही बाबा, पारू या घरात काम करतेच ना. मला पण या घरात जर राहायचं असेल तर मी घरातली कामं केली पाहिजे ना. मला काही चुकीचं वाटत नाही येतात. मला पटतंय प्रीतमचं म्हणणं. आणि प्रीतम, तिचं खरंच काहीतरी गैरसमज होते. मी आणि पारूने कुठलाही हिस्सा काढून घेतला नाहीये. का करू आम्ही असं? मला हे कधीच आवडणार नाही. आपण सगळे एकत्र कुटुंबात राहतो, असं काही करणार नाही रे. हे बघ, आईची प्रॉपर्टी जशी आहे तशीच आहे, काहीही झालेलं नाहीये त्याला. अरे पण तू हे पेपर्स घेऊन गेलास ना प्रॉपर्टीचे. तू म्हणतोस ना की तुला नको आहे प्रॉपर्टी, मग दे ना ते कागदपत्र. का ठेवलेस पेपर्स तुझ्याकडे? दे आणून आईला. हे कागदपत्र आहेत दादा. अरे तुझी बायको स्वतः येऊन इथून ते कागदपत्र घेऊन गेली आहे. विचार जाऊन एकदा तिला. आणि बघ, तुला जर मोह नाहीये ना त्या प्रॉपर्टीचा, मग दे ना ते पेपर जाणून इथे. काय प्रॉब्लेम आहे तुला? हे बघ, तू ना उगाच आदर्श मुलगा वगैरे बनायचा प्रयत्न करू नकोस. मला माहिती आहे तुझ्या डोक्यात काय सुरू आहे ते. तू आणि तुझी बायको इथे येऊन आमची प्रॉपर्टी घ्यायचा प्रयत्न करते, बाकी काही नाही. हे नवरा बायको प्रॉपर्टीसाठी करताय सगळं. हेच हवं होतं ना तुला? झालंय तुझ्या मनासारखं आता. असंच होतं रे, तू लाडका आहेस तिचा. तू काय बोललास की माझं ती ऐकत नाही. मग मी कितीही खरं बोलत असेल तरी तिला पटत नाही. हेच हवं होतं ना? हे झालंय आता. बस प्लीज 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 नका वाद घालो. फरक पडत नाही मी या घरात नोकर म्हणून राहतोय की मालक म्हणून राहतोय. प्लीज. आणि प्रीतम म्हणतोय तसं मी या घरात नोकर म्हणून काम केलेलं पाहिजे तुला. मी काम करेन. मला माझ्याच घरात काम करायला कुठलाही कमीपणा वाटत नाही. करेन मी घरातली सगळी कामं करेन. प्लीज वाद घालू नका.